दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, मध्यंतरी एक वाक्य वाचनात आलं. ते वाक्य असं होतं की माणसांनी नेहमी हिमालयाच्या उंचीची स्वप्न बघावीत, तेव्हा कुठे त्याला झोपडी बनता येतं. अगदी मनोमनी पटलं हे वाक्य. खरोखरच जर आपण आपल्या स्वप्नांना प्रयत्नांच्या पंखांचं बळ दिलं तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकतो. आणि हे अक्षरशः खरं करून दाखवलं आहे, सिद्ध करून दाखवलं आहे ते आपल्या मूळचे नागपूरचे असलेले आणि सध्या मुंबई इथे वास्तव्याला असलेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी. हा एक चतुरस्त्र असा प्रतिभासंपन्न कलावंत आहे. अगदी नागपुरापासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचा कलाप्रवास हा थक्क करणार आहे. अतिशय कमी वयामध्ये त्यांनी खूप मोठे टप्पे या प्रवासातले गाठले आहेत. पण हा प्रवास स्वप्नांचा होता, हा प्रवास संघर्षाचा होता आणि हा प्रवास यशस्वीतेचा देखील होता. हाच प्रवास त्यांचा आपण आज या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर नमस्कार. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुम्ही मूळचे नागपूरचे. खरं तर आमचा तेजस असं मी म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. अगदी बालपणापासून शैक्षणिक कारकीर्द चालू केलेला हा तेजस पुढे वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट झाला. तर हा त्याचा शैक्षणिक प्रवास आणि एकंदरीतच लहानपणापासूनचा प्रवास आमच्या दर्शकांना ऐकायला आवडेल. खरं तर लहानपणापासून जे चालू होतं ते आणि आता मी जे करतोय त्याचा थोडासा म्हटलं तर काही संबंध नाही आहे. कारण सुरुवातीला माझ्या मनात आणि मला जे आवडायचं ते होतं खेळ. बरं. म्हणजे शारीरिक खेळ, वेगवेगळ्या खेळांमध्ये मी भाग घ्यायचो. सुरुवातीला स्केटिंग करायचो, मग बास्केटबॉल आणि त्याच्यानंतर मग ओघाओघांनी क्रिकेटसुद्धा आलं. आणि नेहमी मनात असं वाटत होतं की आपण याच क्षेत्रात काहीतरी करू. म्हणजे अगदी खेळाडू इंटरनॅशनल लेवलला नाही होऊ शकलो तरीसुद्धा खेळाशी संबंधित कोच असतील किंवा ग्राउंडच्या रिलेटेड काहीतरी या क्षेत्रातच आपण करावं असं एक मनात होतं. अर्थात त्या वयामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी वाटत असतात पण त्या घडताना काही वेगळ्या घडतात. आणि हे सगळं चालू असताना घरामध्ये जो मला वारसा मिळत होता तो खरं तर दोन्ही होता. म्हणजे वास्तुविशारद होण्यासाठी आणि कला क्षेत्रात येण्यासाठी दोघांचेही वारसे घरात मिळत होते. कारण वडील वास्तुविशारद आर्किटेक्ट आहेत आणि आई वडील दोघंही कला क्षेत्रात आहेत. त्यामुळे तोही दोघांचंही एक म्हटलं ना की आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं मला शिक्षण मिळत होतं. आणि मग लक्षात आलं की हे जास्त प्रभावी ठरतंय आपल्या मनावर, म्हणून त्या दिशेकडे वळलो. आणि आर्किटेक्चरचं शिक्षण हे ॲक्च्युली सगळ्या कलांचं आणि सगळ्या टेक्नॉलॉजीचं मिश्रण असं असतं. त्यामुळे त्याचा क्रिएटिव्ह आहे आणि टेक्निकल सुद्धा तितकंच आहे. त्यामुळे त्या दोघांची सांगड घालून जेव्हा शिक्षण झालं तेव्हा नकळत तुमच्या मनामध्ये ती बीज रुजली जातात की सिनेमा क्षेत्र म्हटलं स्पेसिफिकली ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही हवी आणि टेक्नॉलॉजी पण हवी, तर त्याचं मूळ त्या शिक्षणामध्ये कुठेतरी असावं असं मला वाटतं. आता आर्किटेक्ट झाला खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे टेक्निकल आणि क्रिएटिव्हिटी या दोघांचा तो समन्वय आहे. मग ते आवडतं क्षेत्र सोडून मुंबईसारख्या किंवा शहरामध्ये जाऊन चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जाण्याचं किंवा चित्रपटाच्या क्षेत्रात काम करण्याचं असं का ठरवलं? म्हणजे मुंबईचा झगमगाट तुम्हाला भावला की काहीतरी नवनिर्मितीचा ध्यास तुमच्या मनात होता? नाही, खरं झगमगाट बघण्यापर्यंत पोचलोच नव्हतं तोपर्यंत मी. कारण नागपुरात त्या काळी खूप जास्त एक्सपोजर आपल्याला मिळत नव्हतं किंवा जे टी व्हीवर दिसायचं तेवढं आपल्याला माहिती होतं. आपल्या आजूबाजूची लोकं किंवा आमच्या कुटुंबातलीही कुठलीही मंडळी सिनेमा क्षेत्रामध्ये नव्हती. त्यामुळे त्याचं काही मला खूप त्याच्याबद्दल माहिती होती असा काही भाग नाही. परंतु ओघाओघांनी मी जेव्हा आर्किटेक्चरकडून या क्षेत्राकडे जायचं होतं ना, मधला एक टप्पा होता जेव्हा संगीत माझ्या
आजूबाजूला बरंच होतं. म्हणजे माझे बरेचसे मित्र होते ते संगीतकार होते आणि त्यांच्याबरोबर जेव्हा मी वेळ घालवायचो तेव्हा त्याच्यामध्ये मला रुची यायला लागली. तर संगीत हे त्याच्यामधला जो टेक्निकल भाग असतो म्हणजे रेकॉर्डिंग, मिक्सिंग आणि प्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो मला त्याचं मला एक्सपोजर मिळालं. जे माझ्यासाठी मला असं वाटलं की पहिला क्षण होता तो की जेव्हा मला असं वाटलं की अरे हे क्षेत्र पण इंटरेस्टिंग असेल. आर्किटेक्चर करताना त्यामधला जो क्रिएटिव्हिटीचा भाग आहे तोही वेगळ्या पद्धतीने असतो, पण यामध्ये कसं आहे जी निर्मिती होते ती बऱ्यापैकी लवकर होते जे तर तुम्ही त्या दोन क्षेत्रांचं तुलना केली तर. परंतु हे मला जास्त भावलं आणि ते काही खूप ठरवून केलं अशातला भाग नाही आहे. तुमच्यासमोर बरेचदा असे म्हणजे काही काही तुमच्याकडे क्षण येतात की जेव्हा तुम्हाला ते आवडतात आणि तुम्ही त्याला आणखीन एक्सप्लोअर करत जाता. तर माझ्या बाबतीत काहीसं तसं ठरलं आणि मुंबईलाही जाताना खरं तर मी कुठलाच विचार न करता मुंबईला गेलो की जायचं आहे. म्हणजे इथे राहून मला असं वाटलं त्या वेळेला तरी तेवढी साधनं नव्हती, तेवढं आपल्याला इथे तेवढी संध्या नव्हत्या. त्यामुळे जो कोणी माणूस या क्षेत्रात पुढे जायचं त्याला इच्छा असायची तो मुंबईला जायचा. हे कुठेतरी मी बघितलं होतं, 2-3 वर्ष मी ते बघितलं होतं. आणि जेव्हा मला कळलं की इथे मला संधी मिळू शकत नाही आहे एका मर्यादेपलीकडे, तर मी तडकाफडकीच म्हणूया की ठरवलं आणि म्हटलं की मी जातो आता मुंबईला. आणि अक्षरशः एका आठवड्यात सगळं मी माझं बाडबिस्तर इथून गुंडाळून, म्हणजे त्यावेळेला काय आपण सडेफटिंग असतो, आपल्याला काही फारसं विचार करावा लागत नाही, त्यामुळे बॅग उचलली की मी निघालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करताना तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला जो सपोर्ट असतो तो खूप महत्त्वाचा आहे. कारण हे सगळं करताना कधी मला घरनं ही असं कोणी म्हटलं नाही की हे करू नको, तू शिक्षण वेगळं घेतलंय, हे कधीही नाही म्हटल्यामुळे मला ते स्वातंत्र्य होतं की जे मला आवडतंय, जे मला करायची इच्छा आहे ते किमान आपण एकदा करून बघू. कारण त्यावेळेला माहीत नव्हतं की पुढे जाऊन काय होईल. बरोबर. तुमच्या मुंबईचा प्रवासाकडे आपण येतो आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही मगाशी जे बोललात की घरातूनच तुम्हाला नाटकाचे असतील, संगीताचे असतील, सांस्कृतिक क्षेत्राचे असतील असे संस्कार मिळाले, ते तुम्ही घेतलेही अजाणतेपणाने का होईना, पण ते तुमच्या मनावर बिंबवले गेले. तर हा जो तुमचा संस्काराचा भाग आहे, हा लहानपणी तुम्ही त्याचं काही एक्सप्लोअर केलं का? ते म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात काम केलं का? लहानपणी नाटकात, रंगभूमीवर देखील आपण वावरलात का? रंगभूमीवर थोडेफार मी कामं केलीत, कारण आई वडील दोघेही नाटक क्षेत्रात अतिशय सातत्याने काम करतात, आजही करतात. तर त्यावेळेलाही मला ती संधी आपसूक मिळाली, ती केली. पण खरं सांगायचं तर अभिनय क्षेत्रात मी फारसा रमलो नाही. कारण म्हणजे का असं मला खूप त्यावेळेला त्याचं आर्टिक्युलेशन जमलं नाही. पण आता मला असं वाटतं की त्यावेळेला अभिनय क्षेत्र हे तसं म्हटलं तर मर्यादित क्षेत्र आहे क्रिएटिव्हिटीसाठी. आता हे कदाचित लोकांना यावरती आक्षेप असू शकतो, परंतु हे माझं मत आहे की एखादी संहिता असते, एखादं प्रोडक्शन असतं, त्याच्यामागे दिग्दर्शक, लेखक अशी अनेक मंडळी असतात, त्यातला एक भाग हा अभिनयाचा असतो आणि महत्त्वाचा भाग असतो. परंतु अभिनयापासून उलटा प्रवास नसतो कुठल्याही कलाकृतीचा. कलाकृतीच्या ओघामध्ये अभिनय हा एक भाग असतो. त्यामुळे मला मोठ्या समूहाचा भाग होण्याचा म्हणजे त्याची आवड जास्त होती. आणि मला असं वाटतं की तिथे लेखन आणि दिग्दर्शन ह्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून तुम्ही ते एखादं प्रोजेक्ट, एखादी गोष्ट तयार करता, त्यामध्ये मला रस जास्ती वाटला. त्यामुळे मी अभिनयाकडे जास्त न रमता मी या बाजूला जास्त झुकलो. म्हणजे दिग्दर्शनाच्या बाबतीत दिग्दर्शन, लेखन. आणि मला असं वाटतं सिनेमा क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर लेखन, दिग्दर्शन हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्ही लेखन नसेल करत तर तुम्हाला सिनेमाचं दिग्दर्शन कठीण जातं आणि तसंच दुसऱ्या बाजूने सुद्धा. त्यामुळे तो एकच म्हणजे माध्यम त्याचं वेगळं असू शकतं, पण त्याचा उद्देश एक आहे. त्यामुळे लेखन आणि दिग्दर्शन एकमेकांना पूरक आहे. आत्ता तुम्ही लेखनासंबंधी बोललात की तुम्ही लेखन बऱ्यापैकी केलं आहे, दिग्दर्शन आणि लेखन आहे दोन्ही बाबतीत. पण सामान्य जे हे असतात साहित्यिक क्षेत्रामध्ये असणारे जे लेखक आहेत, कथालेखक असतील किंवा काही, ते कथालेखक आणि चित्रपटाचा लेखक म्हणजे तो पटकथा लेखक असेल किंवा एखादी संहिता लिहिणारा असेल, तर ह्या दोन्ही लेखनांमधला फरक आहे का? काही यात काही जाणवतो का तुम्हाला? खूपच फरक आहे. पटकथा या शब्दामध्येच त्याचा खरा अर्थ आहे की पट म्हणजे चित्रपटावर चालणारी जी कथा आहे ती दाखवण्यासाठी तुम्हाला जे तांत्रिकदृष्ट्या योग्य असं स्क्रिप्ट किंवा संहिता बनवावी लागते, ती स्क्रीन प्ले झालं.
ते एक टेक्निकल डॉक्युमेंट आहे जे केवळ युनिटमधल्या लोकांना ते चित्रपट निर्मितीसाठी उपयोगी ठरावं म्हणून तयार केलेलं एक डॉक्युमेंट आहे. परंतु त्या डॉक्युमेंटच्या मुळाशी एक कथा आहे आणि ती कथा ही कुठल्याही कथा लेखकासारखीच आहे. त्यामुळे ही ॲक्च्युली माझी जेव्हा मी बघतो की साहित्य क्षेत्रामध्ये सिनेमाच्या स्क्रिप्टला अतिशय दुय्यम स्थान आहे. मला तर वाटतं कधी कधी स्थानच नाही आहे. परंतु जर तुम्ही बघितलं तर साहित्य क्षेत्रामध्ये जसं पुस्तकं, कादंबऱ्या, कविता, लेख यांनी जी क्रांती घडते तशीच किंबहुना एक पाऊल जास्तच क्रांती सिनेमा क्षेत्रात सिनेमाच्या मुळे समाजात घडते. बरोबर. म्हणजे ती पॉझिटिव्हही असते, निगेटिव्ह पण असते, परंतु इतकं पॉवरफुल ते मीडियम आहे, खूप प्रभावी माध्यम आहे. तर ते नुसतं काय फक्त कॅमेरा आणि ॲक्टरमुळे प्रभावी आहे का, तर नाही. ते मूळ त्याच्या कथेमुळे प्रभावी आहे आणि ती कथा जी आहे तो साहित्याचा भाग आहे. बरोबर. त्यामुळे माझा ॲक्च्युली म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की साहित्य क्षेत्रामध्ये सिनेमाच्या कथेला तितकाच दर्जा देण्यात यावा. आत्ता त्याबद्दल फारशी चर्चा होत नाही, परंतु हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पटकथा हे जरी टेक्निकल डॉक्युमेंट असलं तरी त्याच्या मुळाशी कथा हे अतिशय क्रिएटिव्ह डॉक्युमेंट आहे आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा फरक आहे. तो असा आहे की एखादं पुस्तक लिहिल्यानंतर त्याच्या ठराविक प्रती छापल्या जातात आणि मग ते पुस्तक चालतं किंवा नाही चालत, बरोबर, हे फार म्हणजे त्याला एक काळ जातो ते ठरायला. पण सिनेमाचा जो काळ आहे तो आजकाल तर 2 दिवसांवर आलेला आहे. बरोबर. म्हणजे शुक्रवारी सिनेमा लागला, शनिवारी संध्याकाळपर्यंत सिनेमा यशस्वी आहे का नाही हे ठरून जातं. बरोबर. तर इतक्या कमी मार्जिनमध्ये तुम्हाला तुमचा सिनेमा प्रभावी ठरवायचा असेल तर कोणीतरी हा विचार करावा की ती कथा लिहिताना किती गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो, की त्यावेळेला सिनेमा बघताना, कारण सिनेमाचा ची कथा लिहिणं, तो तयार होणं आणि प्रदर्शित होणं यामध्ये किमान 1 वर्षाचा कालावधी आहे. बरोबर. तर 1 वर्षानंतर समाजाचा दिशा कुठल्या बाजूला असेल, त्यांची संवेदना आत्ता काय म्हणते आहे, इतर घटकांचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो आहे, काय बदल होण्याची शक्यता आहे, याचा विचार कथा लिहिताना करावा लागतो. हा विचार कुठल्याच साहित्य क्षेत्रात करावा लागत नाही, कारण त्यांना ते कालातीत असतात. बरीचशी पुस्तकं कालातीत असतात. तुम्ही आजपासून 100 वर्षापूर्वीचं जरी वाचलं तरी त्यावेळेचं वर्णन तुम्हाला जाणवतं आणि ते तुम्ही एन्जॉय करता. पण सिनेमाचा कस हा तुमच्या बॉक्स ऑफिसवर लागतो, त्यामुळे तुम्हाला तिथे परफॉर्म करावंच लागतं. म्हणजे पटकथेचं लेखन किंवा चित्रपटाचं कथेचं लेखन हे कालसुसंगत पाहिजे, पाहिजे आणि काळाच्या पलीकडे जाऊन पलीकडे पाहिजे असणं गरजेचं आहे. अगदी अगदी. तुम्ही पटकथा लेखक आहात, दिग्दर्शक देखील आहात. अनेक यशस्वी अशा तुम्ही कथा लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या घेतल्यात. तर एखादी कथा तुम्ही नसेल लिहिली पण तुम्हाला ती दिग्दर्शित करायची असेल तर त्यावेळेला तुम्ही काय निकष लावता, काय उद्देश असतो ती संहिता निवडण्यामागे? मुळात सुरुवातीला 4 सिनेमे केले ज्याच्यामध्ये मी पटकथा स्वतःच लिहिली, कथा ही माझीच होती. परंतु नंतर मी इतर लोकांबरोबर कोलॅबोरेट करायला लागलो, त्यांच्या कथेवर सुद्धा सिनेमे मी केले. तर शेवटचे 3 सिनेमे जे झाले ते कथा माझी नव्हती, पण पटकथेत माझा भरपूर सहभाग होता. कारण जसं मी म्हटलं, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर त्यावेळेला जेव्हा दुसऱ्या कोणाची तरी कथा माझ्याकडे येते त्याच्यामध्ये मला एक माझा पर्सनल आवडीचा जो भाग आहे तो असा आहे की हाय कॉन्सेप्ट असावी. म्हणजे अशी एखादी संकल्पना जी सर्वसामान्यरित्या आपण कमी ऐकली आहे किंवा नाही ऐकली आहे आणि काहीतरी तुम्हाला तात्पुरता का होईना पण क्षणिक तुम्हाला आनंद देऊन जातात लागलीच. तर ते माझं निकष असतं. जर वाचल्या मला त्याच्यामध्ये काही म्हणजे छान वाटलं किंवा इंटरेस्ट आला तर मी ती कथा निवडायचा विचार करतो आणि मग एकदा ती कथा निवडली की मग त्याच्यावर सिनेमा बनवण्याचे निकष लावावे लागतात की ही तयार कशी करायची, किती दिवस लागतील, मग बजेट काय, लोक काय, वगैरे वगैरे. तांत्रिक बाजू ती त्यातली तांत्रिक बाजू आहे. पण तो सुरुवातीला जो कथा निवडण्याचा भाग आहे तो पूर्णपणे मी माझ्या इन्स्टिंक्टवर प्रयत्न करतो की मला आवडली तर मी करणार, नाही मलाच नाही आवडली तर मी लोकांना आवडेल असं कसं बनवू. पण त्याच्यासाठी देखील एक मनाचा स्थायी भाव लागतो, मनाची संवेदनशीलता लागते. त्या कथेचं बीज काय आहे, त्याचं मूल्य, त्याचा जीवनाशी असलेला अनुभव सिद्ध अशी संहिता आहे की नाही, ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत पण दिग्दर्शकाच्या मनात चालू असतात. त्या आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. आपण घेऊ विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.
विचारत होतो की दिग्दर्शक म्हणून तुम्ही ज्यावेळेला संहिता निवडता त्यावेळेला तुम्ही ज्या निकष त्याला लावता याच्या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी दिग्दर्शकाच्या मनामध्ये काहीतरी चालत असतं, तर ते नेमकं काय चालतं? एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही काय सांगा? संहिता निवडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की ती संहिता मला कशी वाटते. तर त्यासाठी जे तुम्ही मला आधी म्हटलं होतं की ती निवडताना माझे निकष आणि एखाद्या दुसऱ्या दिग्दर्शकाचे निकष हे वेगळे असू शकतात. कारण माझा जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे किंवा जे माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या गोष्टी आत्ता समावल्या गेलेल्या आहेत त्याच्या आधारावर मी त्या गोष्टीकडे बघतो. तर असं बरेचदा आपण वाचतो की एखाद्या नटाने किंवा एखाद्या दिग्दर्शकाने एखादी कथा नाकारली, परंतु ती कथा पुढे जाऊन सिनेमात घडली आणि त्याचं काहीतरी सोनं झालं. तर त्यामध्ये कोणाची चूक किंवा बरोबर हा मुद्दा नसतो. त्या व्यक्तीने त्या कथेकडे ज्या पद्धतीने बघितलं किंवा त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत विचारांनी त्याला तपासलं त्याचा तो परिणाम असू शकतो. तर माझ्या दृष्टीने पण हे आहे की कथा निवडताना किंवा कथा निवडल्यानंतर सुद्धा मला त्या कथेला न्याय द्यायचा असेल तर माझी स्वतःची तयारी करत राहणं आवश्यक आहे आणि तो निरंतर प्रवास आहे. त्यामध्ये माझं वाचन असतं, लोकांना भेटणं बोलणं ते असतं, चांगले सिनेमे जे इतर दिग्दर्शकांनी केलेले आहेत बनवलेले आहेत ते असतं, समाजामध्ये काय चाललंय. म्हणजे ॲक्च्युली दिग्दर्शन हा भाग जो आहे ना हा शूटिंगच्या सेटवर अतिशय कमी आणि त्याच्या बाहेर बराचसा होत असतो. कारण शूटिंग तसं म्हटलं तर खूप टेक्निकल भाग आहे, त्याचं एक ग्रामर आहे आणि त्या पद्धतीने आपण वावरतो. परंतु तिथे करायचं आहे काय ह्याचा विचार बाहेर होणं फार आवश्यक आहे. म्हणजे दिग्दर्शकाच्या विचार प्रक्रियेचं प्रतिबिंब म्हणजे शूटिंग असं आपल्याला म्हणता अगदी. आणि व्यक्तिमत्व जे तुमचं घडतंय त्या घडणाऱ्या व्यक्तिमत्वाप्रमाणे तुमचं दिग्दर्शनही बदलत जातं. तर मी आज स्वतः समजा माझा पहिला सिनेमा बघितला तर मला असं वाटतं की अरे ह्यामध्ये मी इतक्या गोष्टी बदलू शकतो आज. पण ही जी घटना होते तुमच्या आयुष्यात एक ती कधीच पूर्ण नसते, तो प्रवास आहे. आणि याच्यामध्ये एक गमतीशीर गोष्ट मी सांगेन की पहिला सिनेमा जो माझा झाला होता त्याचं नाव होतं अजिंक्य. आणि अजिंक्य ही सुद्धा एका कोचची गोष्ट होती. पण कोचची गोष्ट ही केवळ त्या खेळापुरतं मर्यादित नव्हती, ती त्याच्या पर्सनल आयुष्यावरती रिफ्लेक्शन देणारी ती गोष्ट होती. आणि त्या गोष्टीचा गाभा हाच होता की शेवटी तुम्ही जिंकता किंवा हरता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही त्या प्रवासामध्ये कसं जाता किंवा तो प्रवास तुम्ही किती एन्जॉय करता. आणि ते तुमच्या आयुष्याचा पण एक भाग आहे की तुम्हाला कदाचित यश मिळालं नाही मिळालं, लोकांच्या नजरेत तुम्ही कसे आहात हा भाग एक वेगळा आहे, पण तुम्ही तिथपर्यंत पोचायची जी तुमची स्वतःची एक धडपड आहे किंवा तो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही एन्जॉय केला का. तर हाच सिनेमा बनवताना सुद्धा एक विचार असतो की सिनेमा बनला आणि तो थिएटरमध्ये गेला त्यानंतर मला माहीत नाही की ऑडियन्सला काय वाटेल, पण तो बनवताना मला मजा आली का, मी त्यामध्ये माझं सगळं सर्वस्व ओतू शकलोय का. आणि एका सिनेमानंतर ना जसा आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपण शिकतो त्यानंतर आपण प्रगल्भ होतो, मला असं वाटतं की सिनेमा घडल्यानंतर तो दिग्दर्शक थोडा म्हातारा होतो. बरं. तो म्हातारा अशा अर्थाने होतो वयाने नाही तर विचारांनी तो म्हातारा होतो. त्याच्याकडे 4 पावसाळे बघितल्याचा जो म्हाताऱ्यापेक्षा परिपक्व असं म्हणूया नाही, परिपक्व हा त्यातला पॉझिटिव्ह भाग झाला, तो थकतो सुद्धा. बरं. त्याच्यातलं बरंचसं त्यांनी त्या सिनेमात टाकलं असतं. त्यामुळे पुष्कळदा काय होतं की तो सिनेमा झाल्यानंतर ना त्याच्यामधून एक विरक्तीची भावना तुम्हाला येते. बरं. म्हणजे पुन्हा तुम्ही समजा असं म्हटलं की आता हा सेम सिनेमा पुन्हा आपण करू तर पुष्कळ लोकांना वाटतं नको आता मी केलंय, पुन्हा ते नको करायला. कारण त्यामध्ये खूप गोष्टी त्याच्यात घातल्या असतात. त्यामुळे थोडासा तुमचा एक जीवनाचा एक भाग तुम्ही त्याच्यात देऊन टाकला असतो. बरोबर. हे तुमच्या त्या प्रोफेशनचा भाग आहे. खरोखरीच इतके बारकावे तुम्ही सांगतात की दिग्दर्शकाच्या मनातली जी खळबळ असते त्याचे जे विचार असतात ते खूप छान पद्धतीने तुम्ही मांडतात. तुम्ही असं बोललात की तुमच्या घरातून तुम्हाला आईवडील नाट्यक्षेत्रात काम करणारे असल्यामुळे आणि अभिनयाच्या क्षेत्रात देखील त्या सातत्याने काम करत असल्यामुळे ते संस्कार आणि रंगभूमीवर तुम्ही जे काय थोडीफार मुसाफिरी केली आहे ते संस्कार, ते दोन्ही संस्कार रंगभूमीचे आणि अभिनयाचे दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कामी येतात का असं वाटतं का? कामी येतातच ना. जसं मी म्हटलं की दिग्दर्शनामध्ये खरं सांगायचं तर जे काही मी उघड्या डोळ्यांनी बघतो आणि बंद डोळ्यांनी चिंतन करतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावल्या जातात आणि समावेश करावे लागतात. त्यामुळे जर तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात नसाल
तुम्ही दुसरं काही करत असाल तर कोण जाणे तुम्हाला एखादी अशी गोष्ट येते की त्यामध्ये ती गोष्ट वापरायची गरज पडते. त्यामुळे त्याचं ज्ञान असणं हे नेहमी चांगलंच आहे. मनात म्हणजे दिग्दर्शकाचं मन हे एक असं व्ह्यूअर असलं पाहिजे की ज्यामध्ये फक्त इनवर्ड डिरेक्शनमध्ये गोष्टी गेल्या पाहिजे आणि त्याचं दुसऱ्या बाजूनी त्याचं जे आउटपुट आहे ते सिनेमाच्या अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये दिसलं पाहिजे. त्यात एक अजून महत्त्वाचा भाग आहे की दिग्दर्शन हे केवळ तुमच्या कलाकारांना दिशा देणं हा नाही आहे. तो त्यातला फार एक छोटा भाग आहे. त्यामध्ये इतकी म्हणजे तंत्रज्ञान इतकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे की कॅमेरा, लाईट्स, म्युझिक हे तर आहेच आणि ह्या सगळ्यांचे दोन कंगोरे आहेत. एक क्रिएटिव्ह आहे, एक टेक्निकल आहे. त्यामुळे नुसता कॅमेरा ठेवला तर ते एक उपकरण म्हणून ते अतिशय तांत्रिक आहे, परंतु तो वापरायचा कसा, त्यातली लेन्सिंग काय आहे, त्या लेन्सिंगमुळे तुमच्या विचारांना काय फायदा होणार आहे किंवा तुम्ही ते कसं लोकांपर्यंत पोहोचवणार आहे ह्याचा विचार करताना तुम्हाला त्यातला कला हा भागसुद्धा माहिती पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे दोन भाग आहेत, तांत्रिक आणि कलात्मक. ह्या दोन्हीचा अभ्यास आणि त्या दोन्हीवरचा विचार, चिंतन, मनन हे त्या दिग्दर्शकाला सतत करावं लागतं. त्यामुळे तो दिग्दर्शक कधी रिकामाच नसतो. म्हणजे नुसता बसलेला दिग्दर्शक हा प्रचंड कामात असतो, कारण त्याच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आता आपण तुमच्या थोड्याशा प्रवासाकडे पण वळूया. दिग्दर्शनाचा तुमचा पैलू हा तुम्ही अत्यंत छान पद्धतीने उलगडून दाखवला. नागपूरसारख्या छोट्याशा परिघामधून तुम्ही मुंबईसारख्या भव्य दिव्य अशा मोठ्या परिघापर्यंत पोचलात. तर तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला कुठलीही अडवणूक करण्यात आली नाही आणि तुम्ही बाळबिस्तार बांधला आणि निघालात. पण त्या क्षणापासून तर आत्तापर्यंतची ती देखील एक संघर्ष यात्राच असेल, कारण एकदम असं यश प्रत्येकाला पटकन ताबडतोब मिळतं असं नाही आहे. तर ती संघर्ष यात्रा कशी होती, काय होती मुंबईपासनं, म्हणजे मुंबईपासनंचा तुमचा आतापर्यंतचा प्रवास? एक तर नागपूरसारख्या छोट्या ठिकाणी असं म्हणण्याचं आता तर काही कारण नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज, तुम्ही ज्या वेळेला बोलू द्या, संदर्भात संपूर्ण महाराष्ट्र आज नागपूरच्या नेत्यांनी म्हणजे अतिशय प्रभावीपणे आपल्या खांद्यावर धरलाय आणि अख्खा देश हे सुद्धा त्याचं केंद्रबिंदू आपण म्हणूया नागपूर हे आहे. हा झाला एक गमतीचा भाग. आणि दुसरी गोष्ट ना, मला असं वाटतं की यश मिळालं आहे हे अजून काही मला वाटत नाही आहे, कारण यश मिळायचं परिमाण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तर माझ्या दृष्टीने यश हे एक काय म्हणतात त्याला, एक लिमिटेड गोष्ट नसून ती सातत्याने करत राहण्याची गोष्ट आहे. म्हणजे एखादी फिल्म आपण केली, सिनेमा केला आणि तो यशस्वी झाला, लोकांना तो आवडला, तर ते यश तिथे सोडून द्यावं. कारण आता जी नवीन सिनेमाची प्रक्रिया सुरू होईल ती पुन्हा पहिलेपासून सुरू होईल. शून्यातून मला ते नवीन काहीतरी एक विश्व निर्माण करावं लागेल आणि ते करताना आधीच्या यशाचा किंवा अपयशाचा कुठलाच बोजा मी घेऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की यश हे लिमिटेड आहे आणि एक व्यक्ती म्हणून जर तुम्ही मला पर्सनली विचाराल तर मला असं वाटतं मी यशापासून अजून पुष्कळ लांब आहे. म्हणजे माझ्या दृष्टिक्षेपातही यश नाही आहे, पण मला तो प्रवासच अनुभवायचा आहे. म्हणजे माझ्यासाठी ते यश कधी जवळ येईल असं मला वाटतच नाही. मला असं वाटतं तो प्रवास सतत चालत राहावा, याच्यात खरं ते यश आहे. मुंबईत गेल्यानंतर जो पहिल्यांदा त्यावेळेला, म्हणजे आता आज मला 20 वर्ष पूर्ण झालीत मुंबईत जाऊन. म्हणजे असं म्हणेन की त्याच्या आधी पण मी जायचो, पण 20 वर्षांपासून मी मुंबईत स्थायिक आहे. तर त्या 20 वर्षामध्ये मला असं वाटतं की सुरुवातीचा काळ जेव्हा तुम्हाला काहीच माहीत नसतं त्यावेळेला एक वेगळी जिद्द असते आणि एक तुम्हाला बेदरकारपणा असतो तुमच्यामध्ये, कारण तुम्हाला अपयशाचं कुठलंच म्हणजे तुम्हाला माहितीच नसतं अपयश, कारण तुमच्याकडे यशच नसतं. तर आता तो भाग वेगळा असतो, कारण आता काही गोष्टी स्टेकवर आहेत. आता आपण काहीतरी काम केलंय, त्यामुळे त्याची एक कुठली तरी पातळी आपण बनवलेली आहे स्वतःसाठी, एक प्लॅटफॉर्म बनवला आहे. त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून आता पुढची झेप घ्यायची आहे. त्यामुळे रोज त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलतो. तर तो प्रवास जो आहे ना आणि तो संघर्ष हा सतत चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा फरक पडला आहे असं नाही, उलट आता तो संघर्ष अजून जास्त इंटेन्स झाला आहे. कारण आता मला माहिती आहे की ज्या गोष्टींबद्दल मी पहिले अनभिज्ञ होतो त्या गोष्टी आज मला कळल्या आहेत आणि लोकांनाही माहिती आहेत की त्या गोष्टी मला कळल्या आहेत. त्यामुळे आता ती एक जबाबदारी पण वाढली आहे की मागच्या केलेल्या कामापेक्षा पुढचं काम अधिक चांगलं असावं, इतकी मेहनत तरी मला करायची आहे.
मग तो तुमचा वैचारिक संघर्ष प्रवास आहे असं अगदी, आपण म्हणू अगदी, शकतो. अगदी. सृजनशीलतेसाठी केलेला संघर्ष अगदी, प्रवास आहे आपण म्हणू शकतो. आपण आणखी गप्पा मारूया यात, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघत आहात कार्यक्रम हॅलो सह्याद्री, आणि आज या कार्यक्रमामध्ये स्वप्न, संघर्ष आणि सिनेमा एक तेजस प्रवास याविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या समवेत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक तेजस प्रभा विजय देऊस्कर. सर, विश्रांतीनंतर आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत. आपण दिग्दर्शनाची एकंदरीत प्रक्रिया आणि संघर्ष यात्रा मांडलीत. आता खरी तुमची निर्मितीची जी प्रक्रिया सुरू झाली, चित्रपट निर्मितीची, ती लघुचित्रपटापासून झाली. 2005 साली तुमचा पहिला लघुचित्रपट आला. तर त्या निर्मितीविषयी आम्हाला आता जाणून घ्यायला आवडेल. तो चित्रपट खरं म्हणजे तो लघुचित्रपट होता, कलाकार त्याचं नाव होतं, आणि तो नागपुरातच म्हणजे त्याची सुरुवात झाली. बरं. पण शूटिंग आम्ही थोडंसं मुंबईत केलं आणि पुण्यात केलं. पण त्याचं बीज होतं ते इथेच नागपुरात तयार झालं. आणि खरं तर त्या लघुचित्रपटाला धरून, त्याची कास धरून मी मुंबईत गेलो. मुळात मुंबईत जाण्याचं कारण हेच होतं की आपण केलेली शॉर्ट फिल्म ही आपण तिथल्या काही फेस्टिवल्समध्ये दाखवावी, आणि त्याच्या अनुषंगाने मला मुंबईच्या फिल्म जगताचं दर्शन झालं आणि एंट्री पण मिळाली. कारण शेवटी मला हे लक्षात आलं की नुसताच मी दिग्दर्शक आहे असं सांगून काय होत नाही. तुम्हाला तुमचं काम काहीतरी दाखवायला लागतं, तर तुम्ही हे सांगू शकता. तर त्यामुळे त्या लघुचित्रपटांनी मला अनेक जागी एंट्री मिळवून दिली. आणि कर्मधर्म संयोगाने त्या चित्रपटाला अनेक अवॉर्ड्स मिळाली होती त्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी. त्यामुळे काहीशी आयडेंटिटी माझी त्या चित्रपटामुळे झाली, जेणेकरून मला पुढचं काम दिसायला लागलं किंवा लोकांची माझी भेट व्हायला लागली. आणि त्यातून मग एकातून एक दुसरं असं घडत जातं. आणि हा स्थायी भाव आहे आमच्या इंडस्ट्रीचा, की तुम्हाला स्वतः एकटं बसून काम नाही करता येत. तुम्हाला लोकांना भेटत राहावं लागतं, आणि मग त्या चर्चेतून, भेटीतून काहीतरी घडतं आणि मग पुढे जाता. त्यामुळे सुरुवात तिथून झाली, आणि ते माझं पहिलं व्हेकल ठरलं की जे मला पुढे घेऊन गेलं. आणि मग तुम्ही 2006 साली मुंबईत पूर्णपणे दाखल झालात आणि या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. मग त्यानंतरचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? कोणकोणते चित्रपट तुम्ही तयार केलेत आणि कशा पद्धतीने पुढे गेलात? तर सुरुवातीला 3-4 वर्ष मी शॉर्ट फिल्म्सच केल्या. 2009 पर्यंत माझं शॉर्ट फिल्म्सचं काम चालू होतं. आणि मी वेगवेगळ्या विषयांवरच्या शॉर्ट फिल्म्स केल्या, याचसाठी की मला दिग्दर्शक म्हणून अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील. आणि ते करता करता मग एक मनामध्ये विचार तर होता की चित्रपट करायचा आहे. 2007 मध्ये एक संधीसुद्धा तयार झाली होती, परंतु त्यावर काही महिने काम केल्यानंतर काही कारणामुळे तो चित्रपट बंद झाला. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही 23-24 वर्षाचे असता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे, आता पहिलंच काम आपलं चालू होता बंद झालंय. परंतु तिथे परत मी म्हणेन की लहानपणापासूनची जी जडणघडण होती, म्हणजे जे घरून जे बाळकडू मिळालं होतं, तर कुठेच थांबावं असं कधीच वाटलं नाही. किंवा आता काय होईल, अडचणी येत आहेत, आता त्याला काय करायचं, हे कधीच वाटलं नाही. हे नाही झालं का हरकत नाही, मग पुढचं करू, पुढचं नाही झालं का पुढचं करू, हे एक मनामध्ये जिद्द होती. त्यामुळे 2009 पर्यंत मी शॉर्ट फिल्म्स करत राहिलो आणि त्या अनुषंगाने स्वतःला अपग्रेड करत राहिलो. 2009 मध्ये मला एक सिनेमा लिहिण्याची संधी मिळाली. तर ती संधी, जेव्हा तुम्ही नवीन असताना, तेव्हा तुम्हाला तुमचं काम किती चांगलं आहे हे दाखवण्याचा काही चान्सच नसतो, कारण तुम्ही काही केलंच नसतं, ते पहिलं काम असतं. तर त्यामुळे मला एक फार विचित्र अशी एक संधी आली होती की 8 दिवसात ती सिनेमाची स्क्रिप्ट तयार करायची होती. काही कारणामुळे ती स्क्रिप्ट तयार झाली, त्यांना आवडलं नाही, आणि शूटिंग त्यांना करायचं होतं, त्यांच्या तारखा फिक्स्ड होत्या, ॲक्टरच्या डेट्स घेतल्या होत्या, आणि तिथे मला जावं लागलं. म्हणजे मला जाता आलं, ती संधी मला मिळाली. मी म्हटलं की तसंही तुम्ही 8 दिवसानंतर सिनेमा बंद करणार आहात, त्यापेक्षा मला एक संधी द्या, मी ती स्क्रिप्ट लिहितो, जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ठेवा, नाही तर तुम्ही बंद करा. तर मी त्याच्यावर काम करून ती स्क्रिप्ट तयार केली, आणि मला छान धक्का बसला, सुखद धक्का, की त्यांना ती आवडली, आणि तो सिनेमा त्यांनी केला. तर तो सिनेमा
तसं म्हटलं तर माझ्या आयुष्यातला पहिला कमर्शियल सिनेमा आहे जो रिलीज झाला 2010 मध्ये. परंतु ती स्क्रिप्टची जी प्रक्रिया होती ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली की टाईम बाउंड काम कसं करायचं. त्याच्यामध्ये त्यावेळेला टेक्निक जे होतं ते मी पण शिकत होतो, त्यामुळे मला ते तावून सुलाखून घ्यावं लागलं. तर ती एक प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर माझा पहिला दिग्दर्शनामधला पहिला जो सिनेमा आहे अजिंक्य, ती सुरुवात 2010च्या शेवटी झाली आणि 11ला आम्ही तो शूट करून 12ला त्याचं पोस्ट प्रोडक्शन केलं आणि 13ला तो रिलीज झाला. तर दरम्यान 2010 मध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या एकंदरीतच प्रवासात तुमच्या बोलण्यातनं एक गोष्ट सातत्यानं अशी जाणवते आहे की तुम्ही शिकण्यातून हे सगळं करत गेला आहात. तुमचा शिकण्याचा स्थायीभाव तुम्ही सोडलेला नाही आणि म्हणूनच की काय 2010 मध्ये तुम्ही स्वतःला अपग्रेड करण्यासाठी किंवा या क्षेत्रातलं ज्ञान आणखी अद्ययावत करण्यासाठी परदेशात देखील जाऊन आलात. तर नेमकं ते काय होतं? तो स्पेशलाइज्ड एक छोटा कोर्स होता जो कॅमेरा आणि लाइटिंग याबद्दल माहिती देणारा होता आणि तो मला असं वाटलं की आवश्यक आहे. एकतर काय होतं, सिनेमा क्षेत्र त्यावेळेला बदलत होतं. म्हणजे आधी जे फिल्म कॅमेराज होते ॲनालॉगवर चालायचं, त्याच्यानंतर आता डिजिटल माध्यम मध्ये ते शिफ्ट होत होतं आणि तिथे बरंच एक काय म्हणतात त्याला संघर्ष सिनेमा क्षेत्रात चालू होता की हे घ्यायचं की नाही घ्यायचं. अनेक वर्ष चालू असलेल्या फिल्म्स या निघून आता डिजिटल कॅमेरे येत होते. तर ते जे ट्रान्झिशन होतं ते ट्रान्झिशन पण शिकून घेणं आवश्यक होतं, म्हणून तो एक भाग होता. त्यामुळे टेक्निकल अपग्रेडेशन हेही मला तितकंच आवश्यक होतं. तरी मला संधी चांगली अशी मिळाली. मी म्हणेन की पहिले 2 जे चित्रपट होते माझे ते मी जुन्या फिल्म कॅमेरावर केले, ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही टेक्नॉलॉजीचा तो बेस होता. त्यामुळे ते 2 सिनेमे करताना त्या बेसिक गोष्टी मला शिकायला, बघायला, अनुभवायला मिळाल्या अगदी फर्स्ट हँड. म्हणजे क्लासरूममध्ये शिकणं वेगळं आणि स्वतः करून बघणं आणि त्यातले खाचखळगे स्वतः अनुभवणं ते वेगळं. त्यामुळे ते मला करता आलं. 2013 मध्ये या 2 माझ्या फिल्म्स रिलीज झाल्या, अजिंक्य आणि प्रेमसूत्र. त्यानंतरचा एक काळ होता जेव्हा नवीन सिनेमे मी एक्सप्लोर करत होतो आणि एक माझा हिंदी सिनेमाबद्दल पण मोठं काम चालू होतं आणि ते काम मला तिथे लक्षात आलं की किती जास्त डीप जाऊन ते काम केलं जातं. म्हणजे एक संहिता तयार करण्यासाठी जर वर्षाच्या ऐवजी 2 वर्ष लागलीत तरी लोक ती घेतात, तेवढं काम त्याच्यावर करतात. त्यामुळे ते एक काम माझ्या आयुष्यात सुरू झालं आणि त्या 3-4 वर्षामध्ये थोडा एक असा तो कठीण काळ होता की माझ्या 7-8 प्रोजेक्ट्स माझे सुरू होऊन बंद झाले वेगवेगळ्या कारणांमुळे आणि वेगवेगळ्या स्टेजवर बंद झाले. आणि शेवटचा जो एक प्रोजेक्ट होता ते तर शूटिंगच्या 7-8 दिवस आधी बंद झालं. आणि तो एक काळ मला असं वाटला की त्या काळामध्ये अविरत मी एक गोष्ट नक्की ठेवली माझ्याबरोबर की मी नवीन स्क्रिप्ट्स बनवत राहिलो. त्याचं काय होतंय नाही होतंय ते मला माहीत नव्हतं, पण नवीन गोष्ट शोधायची, त्याच्यावर एक स्क्रिप्ट लिहून ठेवायची. त्यामुळे मी आउट ऑफ टच जरी असलो, कारण माझा प्रोजेक्ट जात नव्हतं फ्लोअरवर, तरी त्या टेक्निकची मी पूर्वतयारी सुरूच होती माझी आणि मी त्याच्यात शिकतच होतो. कारण आदल्या स्क्रिप्टपेक्षा पुढची स्क्रिप्ट आणखीन जास्त तुम्हाला चांगली करायची असते, तर ते एक करत होतो. आणि मग त्यानंतर जी आयुष्यात एक चांगली संधी आली ती म्हणजे बकेट लिस्ट. या बकेट लिस्टचं खूप आकर्षण सगळ्यांना आहे, कारण सगळ्यांच्या आवडीची अभिनेत्री माधुरी दीक्षित तिने मराठीमध्ये काम केलं आहे. त्याविषयी आपण आणखी जाणून घेऊया, पण या विश्रांतीनंतर. नक्कीच. दर्शक हो, कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर मनपूर्वक स्वागत. बकेट लिस्टचा उल्लेख आपण विश्रांतीपूर्वी केला होता. हा सगळाच एकंदरीत अनुभव कसा होता? तो अनुभव खरं तर आयुष्यात खूप काहीतरी वेगळं शिकवून पण गेला आणि अपग्रेड करून गेला. कारण माझ्यासाठी तो माझ्या प्रवासातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो टप्पा पार पाडण्यासाठी किंबहुना त्या टप्प्यावर पोचण्यासाठी म्हणून जी पूर्वतयारी करावी लागली, मेहनत करावी लागली, ते खरं त्याच्यातलं मला वाटतं की ते शिकवून जाणारा भाग आहे. कारण मी जसं म्हटलं तसं 4 वर्ष पुष्कळसे कठीण गेले. त्यामध्ये सिनेमे सुरू होत होते, बंद होत होते वगैरे वगैरे. तर त्यामध्ये एक मला कुठेतरी ना एक आतमधून एक मला असा एक आवाज आला की हे काहीतरी थांबवलं पाहिजे. इतरांच्या गोष्टींमुळे, इतर कारणांमुळे आपल्या प्रोजेक्टवरती जर का परिणाम होत असेल तर आपण तितकं महत्त्व त्या इतर कारणांना नाही द्यायला पाहिजे. आपल्या प्रोजेक्टमध्ये एवढा पावर असली पाहिजे की ते स्वतःचं स्वतः एक
प्रवास सुरू करेल. आणि म्हणून मी खरोखर हा विचार केला की मला अशा व्यक्तीबरोबर काम करायचं आहे की जी व्यक्ती आल्यानंतर कोणी थांबवू शकणार नाही त्या प्रोजेक्टला. आणि कर्मधर्म, मग जेव्हा तुम्ही ते विचार करता, मला असं वाटतं की ते कर्मही म्हणजे शेवटी काय आहे, जो तुम्ही स्वतः प्रयत्न करता त्याचंच ते एक फलश्रुती असते. फलश्रुती असते त्याची. तर ती मेहनत चालूच होती. आणि जेव्हा ह्या म्हणजे टप्प्यावर पोचलो तेव्हा मला असं वाटलं ही गोष्ट आहे की आपण माधुरी दीक्षित यांना ती गोष्ट ऐकवूया. खरं माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, दुरान्वये माझा परिचय नाही, कोणी माणसं नाही ज्यांच्या थ्रू मी त्यांच्याकडे जाऊ शकतो, अजिबात काही कनेक्शन नाही. पण मी म्हटलं काय आपण प्रयत्न करून बघू. तर तो प्रयत्न जेव्हा करायचं ठरलं तेव्हा त्यामध्ये मला असं वाटलं की प्रयत्न हा एक भाग आहे आणि जी संहिता घेऊन मी त्यांच्याकडे जात होतो ती संहिता हे मी आधी ठरवलं होतं की मला असं वाटतं ही योग्य कथा असेल त्यांच्यासाठी. तर ते बरोबर त्याची सांगड घातल्या गेली आणि त्याही अशी एक गोष्ट शोधत होत्या ज्या गोष्टीच्या आधारावर त्यांना मराठी सिनेमा करता येईल. त्यामुळे ती वेळ, काळ आणि प्रयत्न सगळे ते बरोबर जुळून आले आणि त्याच्यातून बकेट लिस्ट घडला. तो अतिशय गाजला आणि त्याच्यामुळे तेजस देवस्कर हे सगळ्या घराघरात देखील पोचले, मराठी घरांमध्ये तर पोचले. ह्याच्यानंतर मग कुठले चित्रपट तुम्ही आणखी तयार केले दिग्दर्शन किंवा निर्मितीच्या दृष्टिकोनातून? त्यानंतर बकेट लिस्ट झाल्यानंतर खरं तर 2 वर्षानंतरच कोविड आला. त्यामुळे त्या काळामध्ये काही दुसरे चित्रपटांवर काम चालू होतं पण ते कोविडमुळे सगळ्यांनाच त्याच्यावरती पुन्हा विचार करावा लागला. कोविडच्या जस्ट आधी एक सिनेमा जो मी लिहिला आणि को प्रोड्यूस केला त्याचं नाव होतं बाबा. आणि अनेक चित्रपट फेस्टिवल म्हणजे महोत्सवांमध्ये त्याला भरपूर अवॉर्ड्स आहे, खूप चांगला सिनेमा आहे. परंतु पुन्हा जसं मी म्हटलं तसं की इतर कारणांमुळे तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत कमी पोचला. परंतु तो सिनेमा अतिशय चांगला आमच्याकडून घडला. त्यानंतर कोविड आलं आणि कोविड हे खरं तर अनेक लोकांसाठी वेगळ्या अर्थाने एक संधी तयार झाली त्याच्यामध्ये, कारण लोक घरी होते आणि लोकांना सिनेमा किंवा त्या कॉन्टेंटला म्हणजे कॉन्टेंट त्यांना हवं होतं. आणि त्या दरम्यान हे सगळे जे OTT माध्यमं आहेत ही सगळी उदयाला आली, म्हणजे त्यांचं खरं कारकीर्द तिथे सुरू झाली. तर त्या सुमारास एक छत्रीवाली नावाची फिल्मची गोष्ट माझ्याकडे आली आणि मला असं वाटलं, परत मी म्हटलं तसं हाय कॉन्सेप्ट, तुम्ही माझे कुठलेही सिनेमे जर का बघितले तर मला त्याच्यातला निकष असा असतो की समोरच्या माणसाला मी 1 मिनिटात त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आणू शकलो तर ती गोष्ट सांगण्यात मला इंटरेस्ट आहे. तर ही छत्रीवाली असेल, बकेट लिस्ट असेल, त्यानंतर मी केला ग्राउंड झिरो तो असेल, इव्हन देवमाणूस, या सगळ्या सिनेमांमध्ये हा एक कॉमन धागा आहे. तर ती छत्रीवाली नावाची जी गोष्ट माझ्याकडे आली ती गोष्ट खरं कोविडमध्ये आम्ही सुरू केली आणि ती ठरवली होती की हे आपण डिजिटल प्लॅटफॉर्मसाठीच करायची. आणि मग 2021 मध्ये आम्ही ती फिल्म शूट केली. 22 मध्ये त्याचा पूर्ण सोपस्कार झाले आणि 23ला ती रिलीज झाली. आणि 22 मध्येच हे करत असतानाच मी पुढची एक फिल्म ग्राउंड झिरो म्हणून सुरू केली जी इम्रान हाशमी त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांची जी कंपनी आहे एक्सेल एंटरटेनमेंट त्यांनी ती प्रोड्यूस केलेली आहे. मी म्हणेन की मला हे खूप माझं चांगलं नशीब आहे की मला माधुरी दीक्षित त्याचबरोबर करण जोहर त्या सिनेमामध्ये आमच्याबरोबर होते, किंवा छत्रीवालीमध्ये रकुलप्रीत सिंग ही ॲक्टर, त्याचबरोबर रॉनी स्क्रूवाला हे आमचे प्रोड्युसर, आणि इथे फरहान आणि रितेश आणि इम्रान अशा लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्यानंतरचा जो सिनेमा होता देवमाणूस त्यामध्ये रेणुका शहाणे, महेश मांजरेकर, सुबोध भावे असे दिग्गज लोक आणि लव्ह फिल्म्स सारखे एक अतिशय चांगले यशस्वी असे प्रोड्युसर्स त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. तर माझा तो प्रवास मी म्हणेन की मला खूपच आनंददायी, आल्हाददायी आहे आणि ह्या सगळ्या मंडळींकडून मला खूप काय काय शिकायला मिळालं. त्यामुळे जर तुम्ही माझा करिअर ग्राफ बघितला तर 15-16 वर्षामध्ये मी खूप सिनेमे केले नाही आहेत. मी 6-7 सिनेमेच केले आहेत, परंतु ते 6-7 सिनेमे करताना मला नक्कीच समाधान आहे. तुम्ही समृद्ध झाला आहात स्वतःला असं म्हणता. तसंच एक आणखीन वैशिष्ट्य तुमच्या लेखनाचं किंवा तुमच्या दिग्दर्शनाचं असं नेहमी जाणवतं की मानवी संबंध आणि मानवी नातेसंबंध यांना तुमच्या कथानकामध्ये असेल किंवा तुमच्या चित्रपटांमध्ये एक विशिष्ट असं दर्जा, एक स्थान आहे. तर त्यामागची तुमची नेमकी भूमिका काय आहे?
म्हणजे आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, मी हे अगदी मुद्दामून सांगेन आत्तापर्यंतचा, कारण ह्या पुढे मी जे करतोय ते थोडं वेगळं आहे. पण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मला असं वाटलं होतं की मानवी नातेसंबंध, ज्याला आपण ड्रामा म्हणतो, तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, घटक आहे, आणि त्याच्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तो ड्रामा मी त्याच्यात आणत नाही आणि जोपर्यंत मी सिनेमाला लोकांच्या आयुष्यातला एक भाग असावा इथपर्यंत त्याला ह्युमनाइज करत नाही, तोपर्यंत तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचणार नाही, असं माझं मत आहे. त्यामुळे मी उदाहरण देईन स्पेसिफिकली तुम्हाला की जी ग्राउंड झिरो ही गोष्ट आहे, त्यामध्ये एका अतिरेक्याला मारणारी म्हणजे BSF ऑफिसरनी एका अतिरेक्याचं एन्काउंटर केलं, अशी खरी घटना आहे. पण ती खरी घटना केवळ घटना म्हणून न ठेवता त्या घटनेच्या मागे जो ऑफिसर होता, तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टींचा मला त्याच्यामध्ये मला असं वाटलं की ते महत्त्वाचा भाग आहे. कारण काय अतिरेकी आहे आणि तुम्ही जाऊन त्याला मारलाय, हा एक फार इन्सिडेंटल भाग झाला, परंतु तिथपर्यंत तो कसा पोचला, त्यामुळे मला त्या गोष्टीतला तो भाग जास्त आकर्षित करतो. तर आत्तापर्यंत मी ह्याला खूप महत्त्व दिलं, याही पुढे हे काढू शकतच नाही आहे. परंतु आता मी थोडा त्याच्यामध्ये वेगळा विचार दिग्दर्शक म्हणून करतो आहे की इतके वर्ष आपल्याला काही मर्यादा होत्या, तांत्रिक मर्यादा होत्या किंवा बजेटरी मर्यादा होत्या की आपण ठराविक बजेटपेक्षा जास्तचे सिनेमे करू शकत नव्हतो. बरोबर. परंतु आता जे नवीन तंत्रज्ञान आलंय त्यामध्ये या पुष्कळ गोष्टींचा समावेश झालेला आहे. आणि त्या प्रश्नाकडे मी येणार आहेच पुढे. पण तत्पूर्वी तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यातनं OTT प्लॅटफॉर्म हा एक शब्द आला, तर OTT प्लॅटफॉर्म आणि थिएटर ह्या बदलत्या माध्यमांकडे तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून किंवा या क्षेत्रात काम करणारे कलावंत म्हणून कसे बघता? म्हणजे संधी आहे, एक अधिक काम करण्याची संधी आहे. कारण आज तुम्ही जर एक उदाहरण म्हणून बघितलं, समजा 2000 थिएटर्स असतील, तर 2000 थिएटरमध्ये दररोजचे 4 शोज एवढे सिनेमे तुम्ही बघू शकता. परंतु OTTवर जेव्हा एखादा सिनेमा, सिरीज, काही कुठलंही तयार होतं, तेव्हा ते आयुष्यभर तिथे असतं आणि त्याला काही मर्यादा नाही आहे. त्यामुळे डेफिनेटली ती एक संधी आहे. पण जसं हे माझं पर्सनल मत आहे, अनेकांचंही आहे, की ते माध्यम वेगळं आहे. त्यामुळे त्या माध्यमाचं व्याकरण वेगळं आहे, त्या माध्यमाला लागणाऱ्या घटकांचं बांधणी ती वेगळी आहे. त्यामुळे ते माध्यम हाताळताना किंवा कुठलीही गोष्ट सिनेमा स्वरूपात सांगताना तुम्हाला आधी हे माहिती असावं की तुम्ही कुठल्या माध्यमासाठी ते बनवताय. तर ते भान दिग्दर्शकांनी आधीपासून ठेवावं असं मला वाटतं. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगतात, खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तसंच आणखीन आता आपण AIचं तंत्रज्ञान सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. तर चित्रपट क्षेत्रही त्याला काही अपवाद राहणार नाही आहे, कारण सगळ्याच जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा शिरकाव झालेला आहे. तर या सृजनशीलतेसारख्या सृजनात्मक क्षेत्रासारख्या चित्रपट क्षेत्रामध्ये AIचा वापर कितपत उपयोगी ठरू शकतो की तो धोकादायक असू शकतो, या प्रश्नाचं उत्तर आपण विश्रांतीनंतर घेऊया. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी विश्रांतीपूर्वी तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधीचा प्रश्न या क्षेत्रासंबंधीचा विचारला. काय याचे धोके किंवा काय संधी आहेत या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या? मला असं वाटतं संधीच आहे, कारण तुम्हाला एक नवीन टूल मिळालं आहे. जसं जेव्हा डिजिटल सिनेमा तयार झाला, मग कॅमेरे डिजिटल झाले, तेव्हा लोकांनी त्या बदलाबद्दल सुद्धा त्यांचं काहीतरी म्हणणं होतं आणि त्यांना एक भीती होती. कारण शेवटी जे आपल्याला माहीत नसतं त्याबद्दल आपल्याला भीती वाटते. त्यामुळे पहिल्यांदा त्याबद्दल माहिती करून घेणं आणि त्याचा वापर हा आपल्या कामाला अधिक चांगलं करण्यासाठी करणं, हे मला असं वाटतं काही वावगं नाही आणि हे इनएव्हिटेबल आहे. हे आपण ठरवलं तरी सुद्धा थांबवू शकत नाही, कारण हे आलंय. तर त्याचा चांगला वापर आपण करणं आणि आपल्या कलेला आणखीन जास्त एक निखार त्याला मिळू शकतो आणि तुम्ही विचारांचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळू शकतं असं मला वाटतं. जे मी मगाशी म्हटलं, बजेट आणि या गोष्टीमुळे काही लिमिटेशन्स होत्या, त्या आता बऱ्याचशा अंशी या AI तंत्रज्ञानामुळे दूर होताना दिसत आहेत. आणि थोड्याफार फरकाने अनेक वर्ष आपण AIचा वापर करतोच आहोत, त्याबद्दल आपल्याला कदाचित कल्पना नाही आहे.
परंतु आता ती कल्पना प्रत्येक माणसापर्यंत आली आहे. तर मला असं वाटतं ही पण संधीच आहे. ह्याचा एक साधारण अशी एक भीती सगळ्या कलावंतांकडून किंवा क्रिएटिव्हिटी ज्या क्षेत्रात आहे, सृजन क्षमता, नवनिर्मितीची क्षमता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी AI कुठेतरी हावी होईल आणि कुठेतरी सृजनात्मकता माणसाची कमी होईल अशी एक भीती आहे. तर त्याविषयी आपलं काय मत आहे? नाही, आता ते आपल्यावर आहे. आपण त्याची भीती बाळगायची का त्याला आपला दोस्त करून त्याच्याकडून आपण आपलं काम करून घ्यायचं. त्या AI ला काही स्वतःची भावना नाही. भावना ही मनुष्याकडूनच येते. त्यामुळे ते कधीही आपल्यावर हावी होईल असं मला वाटत नाही. त्याचा वापर आपण नक्की करावा. एक तुमचा खंदावीर तुमच्याबरोबर उभा आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघावं. आणि भीती जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दल लोकांना जास्तीत जास्त कळवणं. आणि यासाठी मी पर्सनली जे करतो आहे ते मी ह्याच्या कार्यशाळा सुद्धा घेतो. मी आता तो प्रश्न विचारत होतो की अभिनयाच्या क्षेत्रात, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जर काही काम करायचं असेल, नवीन लोकांना काही अनुभवी मिळवायचं असेल, त्याच्यासाठी तुम्ही कार्यशाळा घेता, तर त्या कार्यशाळेविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. तर वेगवेगळ्या विषयांच्या कार्यशाळा मी बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक स्क्रीन प्ले रायटिंग म्हणजे लेखन, सिनेमासाठी पटकथा लेखन, त्यानंतर दिग्दर्शनाबद्दलच्या काही गोष्टी असतील, स्क्रीन म्हणजे अभिनय स्क्रीनसाठी याबद्दल काही गोष्टी असतील त्या मी त्याच्यात सांगतो. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर आता हे AI फिल्म मेकिंगमध्ये AIचा वापर कसा करता येऊ शकतो, कारण मी स्वतः आता ते करतोय, त्यामुळे मीही शिकतोय, हे जगही शिकतंय. पण ते शिकताना जर मी इतरांना सुद्धा ते मी जे शिकलोय ते जर का मी देऊ शकलो, शेअर करू शकलो, तर त्याचा प्रसार आणि प्रचार होईल. आणि ते आवश्यक आहे. कारण आत्ता भीतीपोटी आपण त्याला नकारतोय, ते न व्हावं एवढा एकच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि कार्यशाळा ही केवळ आणि केवळ लोकांना मदत होण्यासाठी, याच्याबद्दल काही माहिती मिळण्यासाठी, यासाठी करतोय. माझं मूळ प्रोफेशन हे फिल्म मेकिंगच आहे. त्यामुळे मी कार्यशाळा हे आवड आणि बरेचसे लोक येतात विचारतात की कसं करायचं, जागरूकता निर्माण करावी, त्या वेळेला आपण ज्यांना कोणाला मदत करू शकतो ती करावी, एवढ्या फक्त उद्देशाने मी करतो. तसंच आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या नागपूरच्या किंवा विदर्भाच्या जे कोणी कलावंत आहेत, ज्यांना मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून स्वतःचं करिअर करायचं आहे, बरेचदा त्यांना ॲप्रोच करता येत नाही किंवा माहिती नसते, काही असं अडचणी येतात. तर तो ॲप्रोच कसा करायला पाहिजे, एक प्रोफेशनलिझम त्यांनी कसा बाळगायला पाहिजे, आपण काय सांगाल? ते आपल्या नागपूरच्या मंडळींना खरं तर खूपच आवश्यक आहे समजणं. हे माझ्यापासूनच सुरुवात करतो, कारण मी जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला हे पहिल्यांदा शिकावं लागलं. जेव्हा आपण 9च्या वेळेसाठी कोणाला 9ची वेळ घेऊन भेटायला जातो, तेव्हा 9च्या 5 मिनिटं आधी पोचणं म्हणजे वेळेवर येणं, 9 वाजता पोचणं म्हणजे उशीर होणं. हे जोपर्यंत आपण म्हणजे समजत नाही आणि अंगी भिनवत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. तिथून सुरुवात आहे. कारण तुमचं डिसिप्लिन हे तुमच्यापासूनच सुरू होऊ शकतं ना. तर तुम्ही जेव्हा युनिट बरोबर काम करता, त्यांच्याकडून जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवता, तेव्हा तुम्ही ते पहिले करून दाखवायचं. आणि ह्यानंतर ज्याही क्षेत्रात आपल्याला जायचं आहे, तो कलाकार अभिनय म्हणून असेल किंवा दिग्दर्शन असेल किंवा कुठलाही त्यातला भाग असेल, मला असं वाटतं की आधी तुम्ही त्या लायक बनलं पाहिजे. आता लायक बनलं पाहिजे म्हणजे केवळ डिग्री घेऊन तुम्ही जा असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु त्या बाबतीत स्वतःला अपग्रेड करत राहणं, त्याबद्दल स्वतः अभ्यास करणं, कुठेतरी त्याची एक समज तुमच्यामध्ये तयार करणं, ते नॉलेज घेणं आणि मग जाणं. नाही उद्या उठलो आणि मी निघालो आणि मला करायचं आहे, तुम्हाला करायची ही तुमची जिद्द असू शकते, पण समोरचा माणूस तुमच्यावर का विश्वास ठेवेल याचं कारण त्याला देता आलं पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे की स्वप्न नक्की बघावी, त्याशिवाय काहीच होत नाही. पण ती स्वप्न बघताना स्वतःला त्या लायकीचं बनवावं की मी हे स्वप्न पूर्ण करू शकतो, आणि मग कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यामुळे पहिलं ते करणं आवश्यक आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, सचिन तेंडुलकरचं उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं, परंतु सचिन तेंडुलकरचं स्थान किंवा विराट कोहलीचं स्थान त्या टीममध्ये अशा पद्धतीने तयार झालं की तुम्ही त्याला अवॉइड नाही करू शकत. बरोबर आहे. असं स्थान आपण आपल्या आयुष्यात आपलं करता येईल का ह्याच्याकडे पहिले बघावं. जर ते स्थान तुम्ही केलं तर तुम्हाला कुठलेही दरवाजे उघडेच होणार आहेत, लोक बोलवून घेतील घरनं. त्यामुळे हे मला वाटतं की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आपण म्हणू ओघाओघाने ज्या गोष्टी करायच्या आहेत की तुम्ही मुंबईत आल्यानंतर लोकांशी संपर्क साधा, तुम्ही आपलं काम जितकं जास्त होऊ शकेल तितकं तुम्ही सोशल मीडियावर, आज सोशल मीडिया आहे,
त्यावेळेला सोशल मीडियासुद्धा नव्हता, त्यामुळे त्याचा वापर करा. या गोष्टी ओघाओघाने येतातच, परंतु पहिलं आत्मपरीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाच्या टिप्सच म्हणेन मी तुम्ही आमच्या तरुण कलावंतांना दिल्या आहेत. खरोखरच या सगळ्या गोष्टी जर त्यांनी अंगी बांधल्या तर प्रोफेशनलिझमचा एक ॲप्रोच जर ठेवला तर ते देखील मुंबईच्या क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण करू शकतील आणि यशस्वीरित्या आपली कारकिर्दी देखील पूर्ण करू शकतील. आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय मनमोकळ्या आणि खूप विचार करायला लावणाऱ्या अशा गप्पा आमच्याशी केल्या, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार.